विक्रोळीची कॉलनी, एका फ्लोअरवरती फक्त 2 फ्लॅट्स आहेत. तिने नॉक केलं दरवाजा. त्या बाईनी दरवाजा उघडला. तिने अशी मळकीशी मॅक्सी घातली होती, केस असे अकराळ विक्राळ झालेले, एकदम दुःखी कष्टी अशी वाटत होती. शी गेव नो रिॲक्शन टू हर. डायरेक्ट तिथे उभ्या उभ्या तिने दरवाजा बंद केला. त्याच्यानंतर माझी मामी समोरचा जो फ्लॅट होता ना तिकडे गेली. काय हो तुमच्यासमोर ती बाई राहते, काय झालंय का त्यांना, म्हणजे असं प्रॉब्लेम आहे का? सो दॅट लेडी वॉज शॉक. ती माझ्या मामीकडे फक्त अशी बघत होती निशब्द. मी बोलते त्याच्या काकी होत्या ना, तेव्हा तो सीए त्यांना रिलॅप्स झाला ना, दॅट टाइम शी बिकेम सो वीक अँड शी ड्रॉप डाऊन टू 36 kgs. ती अचानक आहे ना उठून बसली आणि ती एका दिशेला कंटिन्युअसली बघत होती. काय झालं तुला, तू अशी का बघतेस एका दिशेला, काय झालं? बोलते की मला तिथे दिसतेय ती उलटी लटकलेली. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पंकजच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपण शीतल बरोबर पॉडकास्ट करणार. हॅलो गाईज, कशी आहेस तू? मी बरी आहे, तू कसा आहेस? मी पण एकदम छान आहे. आणि मस्त आपण आज इंडिपेंडन्स डेच्या दिवशी एक पॉडकास्ट रेकॉर्ड करतोय. येस. तू बोल की आज कोणत्या गोष्टी घेणार आहोत आणि तू सर्वात आधी ऑडियन्सला तुझं इंट्रोडक्शन कसं करून देशील? सो माझं नाव शीतल आहे, लाईक रिकी आता जस्ट बोलला. आणि मी जॉब करते. मी एका हॉस्पिटलमध्ये ॲज अ पेशंट ॲडमिनिस्ट्रेटर आय एम वर्किंग फॉर 4 years नाव. आणि लहानपणापासूनच हॉरर अँड एव्हरीथिंग आय हॅव बीन व्हेरी इंटरेस्टेड इन ऑल दीज स्टोरीज. आणि रिकीचे पॉडकास्ट तर मी नेहमी ऐकते, कामावर असताना, घरी असताना, फ्री टाईममध्ये जेवताना. इट्स लाईक नेहमी माझ्या स्पॉटिफायवरती ते चालूच असतं. सो थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. सो आय होप आपला पॉडकास्ट मस्त राहील. एक तू विक्रोळी मधली कोणती गोष्ट सांगणार होती? सो हे जे एक्सपिरियन्स आहे ना, तो माझ्या मामीचा आहे आणि तिने हे आम्हाला सांगितलेलं. सो मामी, आय थिंक इट वॉज बिफोर माय बर्थ, दॅट इज बिफोर 1998. ओके. आणि त्यावेळेस मामी वॉज दी ओनली अर्निंग मेंबर इन द फॅमिली, बिकॉज मामा वॉज नॉट लाईक दारू वगैरे ते सगळं असायचं त्यांचं. सो मामी वॉज द हेड ऑफ द फॅमिली. सो शी यूज टू अर्न अँड ऑल. आणि तिचं जॉब प्रोफाईल होतं ते सेल्स गर्ल्स असतात, तुला माहिती आहे, म्हणजे घरोघरी प्रोडक्ट घेऊन जातात विक्री करायला. तसं तिचं जॉब प्रोफाईल होतं. सो रात्र नाही दिवस नाही तिला ते घेऊन जावं लागायचं. सो त्यांचं जे पण प्रोडक्ट होतं, म्हणजे क्लेन्झर्स असतात किंवा ते क्लिनिंग लिक्विड वगैरे असं ते ती विकायची. सो तुला माहिती आहे ना विक्रोळीची कॉलनी, माहीत आहे ना, तिचं आहे हा इन्सिडेंट. सो ती तिकडे गेली होती तिचं सेल करण्यासाठी. 2:33 वाजले असतील दुपारचे. ठीक आहे. मग ती जेवून वगैरे आपला सेल आता करायचा, ऊन आहे खूप. मग ती म्हणाली की इथे कुठे बाहेर फिरण्यापेक्षा इथे जाऊया. आणि त्या सगळ्या सोसायटीजमध्ये एक तर एंट्री नसते अशा सेल्सवाल्या लोकांना, तरी ती वॉचमॅनला थोडं पटवून वगैरे ती गेली आतमध्ये. आणि खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे ते असं. गेली एका फ्लोअरवरती वगैरे आणि टू का सेकंड थर्ड फ्लोअरवरती ती थांबली. आणि तिकडे कसं आहे ना की एका फ्लोअरवरती फक्त 2 फ्लॅट्स आहेत. 1 फ्लॅट हिअर, अनदर फ्लॅट इन द फ्रंट असं. सो तिने गेली आणि तिने नॉक केलं दरवाजा नॉर्मल. त्या बाईनी दरवाजा उघडला आणि ती जी बाई होती ना ती नॉर्मल होती दिसायला. आता मी कशी नॉर्मल आहे, तू कसा नॉर्मल आहेस, म्हणजे असं बघून असं वाटणार नाही की बाबा ही काहीतरी वेगळी एंटिटी आहे वगैरे असं काय. नॉर्मल होती. तिने अशी मळकीशी मॅक्सी घातली होती, गाऊन असा. आणि ती जळालेली होती, म्हणजे इकडनं तिचं जे छातीचा पार्ट असतो ना, इकडनं ते तिच्या फेसपर्यंत शी वॉज बर्न्ट. केस असे अकराळ विक्राळ झालेले, एकदम दुःखी कष्टी अशी वाटत होती. सो जेव्हा मामीने तिची अवस्था बघितली तर ऑब्व्हियसली मामी वॉज लाईक, मी हिला काय सेल करणार, ही आता त्या मनस्थितीतच नसेल काय घेण्याच्या. सो मामी फक्त ती बाई फक्त अशी बघत होती मामीकडे एकटक. ठीक आहे. काही रिॲक्शन नाही चेहऱ्यावरती, काही नाही. मग ती मामी बोलली की नाही काय नाही, मला तुम्हाला डिस्टर्ब नाही करायचं, सॉरी, म्हणजे मी तुम्ही झोपले असाल मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. शी गेव नो रिॲक्शन टू हर. डायरेक्ट तिथे उभ्या उभ्या तिने दरवाजा बंद केला. झालं, संपलं. ठीक आहे. त्याच्यानंतर माझी मामी समोरचा जो फ्लॅट होता ना तिकडे गेली. नॉक केलं तिने आणि त्या बाईला, म्हणजे तिच्याकडे ते सगळे प्रोडक्ट्स होते, तर मामी बोलली की तुम्हाला हे सगळं हवं आहे का? सो दॅट लेडी वॉज रिअली इंटरेस्टेड इन गेटिंग द प्रोडक्ट्स फ्रॉम हर. ती गेली घरामध्ये बसली, त्या बाईने तिला पाणी बिनी दिलं पिण्यासाठी आणि ती खूप सारे प्रोडक्ट्स घेतले, जसं ते क्लिनिंगचं लिक्विड म्हणा किंवा काय. आणि असं आपण एक कम्फर्ट होतं ना, आता आपण कोणाच्या घरी गेलो होतं. सो तिने असं सहज विचारलं, काय हो तुमच्यासमोर ती बाई राहते, काय झालंय का त्यांना, म्हणजे असं प्रॉब्लेम आहे का? तर ती बाई जी होती ना शी वॉज लाईक शॉक. ती बोलते, कुठली बाई?
म्हणजे कोणाशी तुम्ही बोललात? नाही, ती तुमच्या समोर एक बाई राहते, म्हणजे तिनं काय जळलं बिळलंय का, काय झालंय का इन्सिडेंट त्यांच्याबरोबर? सो दॅट लेडी वॉज शॉक. ती माझ्या मामीकडे फक्त अशी बघत होती निशब्द. ती बोलते की ॲक्च्युली 1 हफ्त्यापूर्वीच त्यांनी स्वतःला जाळून घेतलंय घरामध्ये त्या लेडीनी. तर त्या दोघी पण सायलेंट, कोण ऊ का चू करत नाही. तिने फक्त प्रोडक्ट्स घेतले, तिचं पाणी बिणी घेतलं आणि मामीला बोलली आता तुम्ही जा, कारण की ती बाई पण घरी एकटी होती, दुपारचा वेळ होता ना, तिचे हस्बंड वगैरे कामाला गेले असतील. आणि आता माझ्या मामीला प्रश्न पडला की मी आता त्याच फ्लोअरवरून परत खाली कशी जाणार, कारण की ऑब्व्हियसली ती बाई मी 2 मिनिटापूर्वी बघितलं अँड समबडी इज टेलिंग मी दॅट लेडी इज नो मोर, ती मेलेली आहे. तर माझी मामीने असं बघितलं, देवाचं नाव घेतलं आणि सर म्हणजे ती पाठी बघितलंच नाही. ती जे पळाली 3rd फ्लोअर टू ग्राउंड फ्लोअर आणि डायरेक्ट ट्रेनमध्ये जाऊन बसली. ते एक्सपिरियन्स तिने सांगितलेला. मीन्स इट वॉज सो स्कॅरी. म्हणजे माझी तर हिंमतच झाली नसती परत त्या वाटेने येण्याची. पण त्यांच्याकडे मे बी ऑप्शन नसेल त्यावेळी, यावं लागलं असेल. तुम्ही पण जॉब करून कंटाळला आहात, रील्स टाकता पण व्ह्यूज येत नाही, कॉन्टेंट टाकता पण बिझनेसला कस्टमर मिळत नाही. ही समस्या हजारो क्रिएटर्स आणि बिझनेस ओनर्स सोबत होते, कारण स्ट्रॅटेजी नसते. इंस्टाग्रामवर काय पोस्ट करायचं, अल्गोरिदम कसं वापरायचं, स्टोरी टेलिंगनी ऑडियन्सला कस्टमरमध्ये कसं बदलायचं हे कोणीच शिकवत नाही. म्हणूनच आपण सुरू केलंय एक फ्री मास्टर क्लास, जो येत्या 21 सप्टेंबरला रविवारी. त्यात आपण बरंच काही शिकणार आहोत. जसं फॉर एक्झाम्पल असं म्हणतात की हॅशटॅग वापरल्याने रील व्हायरल जातो. पण जर मी तुम्हाला हे सांगितलं की हॅशटॅगच मेन कारण आहे तुमच्या रील्सला व्ह्यूज मिळत नाही, तर तुम्ही पण शॉक व्हाल ना. तर असे बरेच टिप्स आणि ट्रिक्स आहेत जे आपल्या व्हिडिओला 0 to व्हायरल करायला मदत करतात आणि तेच आपण ह्या मास्टर क्लासमध्ये शिकणार आहोत. तर आता रजिस्टर करा. डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, ती आता भरा आणि आपण भेटूया मास्टर क्लासला. पण तू आहे ना कोणती तरी एक मला वाटतं बेस्ट फ्रेंडची ही कोणती गोष्ट सांगणार होतीस? हां, सो दिस इज अबाउट ब्लॅक मॅजिक प्युअरली. सो आत्ता हे रिसेंटली तिने मला सांगितलंय, ठीक आहे. बिकॉज ऑफ प्रिव्हसी इश्यूज आपण ऑब्व्हियसली नेम वगैरे काय सांगू नाही शकत किंवा जागेचं नावही नाही सांगू शकत. बट ही स्टोरी कशी आहे ना, की दिस इज असोसिएटेड विथ हर मदर हू इज नो मोर. ठीक आहे. सो त्या काकी होत्या ना, आणि ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे. म्हणजे कॉलेजमध्ये सगळं काम, कॉलेज इंटर्नशिप सगळं आम्ही एकत्र केलं लाईफमध्ये. सो तिच्या मम्मीला CA डिटेक्ट झाला होता. ठीक आहे. आता आय थिंक 2023ची गोष्ट असेल ही. ठीक आहे. CA डिटेक्ट झाला आणि म्हणजे ते डिटेक्ट होतं ना, त्यांना म्हणजे त्यांचे जे खूप साऱ्या टेस्ट वगैरे केल्या, बायोप्सी केली, जे पण टेस्ट असतं, तर त्याच्यामध्ये काही येतच नव्हतं त्यांचं. म्हणजे त्यांना असं वाटायचं की काहीतरी गॅस्ट्रोचा इश्यू आहे किंवा काय. तर डायरेक्टली 3rd स्टेजमध्ये जाऊन डिटेक्ट झालं की आहे. आणि 3rd स्टेजमध्ये होतं तर इट्स लाईक यू कांट गिव्ह मोर ट्रीटमेंट टू दॅट पेशंट मेडिकली. सो दॅट पेशंट अल्टिमेटली गोज इन टू पिलेटिव्ह केअर, जे असं जिथे आपण किमो नाही देऊ शकत पेशंटला असं. पण त्या स्टेजमध्ये पण काकी रिकवर झालेल्या, व्यवस्थित त्यांची सर्जरी झाली, किमो झाला, सगळं झालं. आणि CA जो डिटेक्ट झालेला परत एकदा आपण जेव्हा पेट स्कॅन करतो ना, सो इट वॉज नॉट देअर, इट वॉज ॲज गुड एज गॉन. ठीक आहे. पण विदिन 15 days तिला CA परत रिलॅप्स झाला अँड दिस इज नॉट पॉसिबल मेडिकली. ठीक आहे. तिच्या फॅमिलीतले जाऊन परत कॅन्सर आलं तिला. 15 डेजमध्ये कधीच रिलॅप्स होत नाही CA. ठीक आहे. त्याला कमीत कमी आहे ना 3 to 6 months लागतात ते जंतू आपल्या बॉडीमध्ये परत येण्यासाठी. ठीक आहे. किमो वगैरे झाल्यावरती. पण ह्यांच्या केसमध्ये विदिन 15-20 days इट रिलॅप्स्ड. आणि डॉक्टर शॉक्ड, तिच्या घरातले शॉक की असं होऊ कसं शकतं, काय रिझन आहे असं होण्याच्या मागे. आणि जेव्हा तो CA त्यांना रिलॅप्स झाला ना, दॅट टाइम शी बिकेम सो वीक, लाईक शी वॉज 70 kg लेडी अँड शी ड्रॉप डाऊन टू 36 kgs. म्हणजे बघवत नव्हतं त्यांच्याकडे की हे असं एकदम अशी श्रिंक होतो ना आपण, तसं झालेलं. सो ती हे नरेट करत होती मला की एकदा तिची मम्मी अशी झोपली होती म्हणजे घरामध्ये आणि त्या अशा उठून म्हणजे शी वॉज ओके, म्हणजे तिला रिलॅप्स झाल्यावरती शी वॉज ओके, लाईक टॉयलेटला वगैरे, आणि टॉयलेट घराच्या बाहेर होतं. सो 10:30 वगैरे वाजले असतील रात्रीचे आणि शी वॉज गोईंग टू द वॉशरूम बाय हर सेल्फ. आली वॉशरूममध्ये जाऊन घरी आली, त्या रात्री झोपली, सगळं नॉर्मल. दुसऱ्या दिवशी दुसरी रात्र, आणि ती काय करायची ना, 7:30-6 वाजले ना रात्रीचे, तर ती पूर्ण अंगावरती पांघरून घ्यायची. घरामध्ये सगळे लोक आहेत, ॲक्टिव्हिटी चालू आहे घरामध्ये नॉर्मल आपली जेवणाची वगैरे, पण त्यांची जेवणावरची पण वासना उडाली होती, ते काय खात वगैरे नव्हते. सो शी यूज टू स्लीप. मग घरातले लोक बोलायला लागले की अशी काय झाली, म्हणजे एकदमच डाऊन कशी झाली, पडून असते दिवसभर आणि काय कोणाशी बोलत नाही, काय नाही, हिला अचानक झालं तरी काय.
असं. मग असे 2-3 दिवस गेले, एक हफ्ता असा गेला असेल आणि एका रात्री ती अचानक आहे ना, जशी झोपली होती तशी उठून बसली. आता ती लेडी, तिला स्वतःचं काही करता येत नाही, सपोर्टशिवाय उठता येत नाही किंवा काय. ती असं चटकन उठून बसली तिच्या जे पण तिचा बेड होता त्याच्यावरती आणि ती एका दिशेला कंटिन्युअसली बघत होती, तिची मम्मी. तर म्हणजे माझ्या फ्रेंडचे जे डॅड होते ते म्हणाले, की "काय झालं तुला? तू अशी का बघतेस एका दिशेला? काय झालं?" बोलते, की "मला तिथे दिसतेय ती उलटी लटकलेली." अशी ती बोलते आणि माझी फ्रेंड, तिची जी वहिनी आहे, तिचा भाऊ, हे सगळे रात्रीची वेळ, सगळ्यांना झोपायचं आणि तिची मम्मी उठून अशी बोलते, की "मला तिथे कोणीतरी दिसतंय लटकलेलं. माळा असतो ना आपल्या घरी, माळावरती कोणीतरी उलटं लटकलेलं मला दिसतंय." असं तिची मम्मी तिच्या पप्पांना बोलली. मग पप्पांना वाटलं की मे बी मेडिसिन्सचं काहीतरी हॅल्युसिनेशन्स होत असतील किंवा काहीही. सो त्यावेळेला त्यांनी एवढं सिरियसली घेतलं नाही ती गोष्ट. पण ती दिवसेंदिवस एकदमच अशी विचित्र करायला लागली. हॉस्पिटलला येईना, औषधं घेईना, एकदम असं वेड्यासारखं करायला लागली. आणि दुसऱ्या दिवशी ती असं डायरेक्ट बोलते की "नाही, माझा मुलगा जो आहे त्याला तुम्ही मारलंय ना, तो मुलगा मला परत द्या, मी माझा मुलगा घ्यायला आली." असं सगळं बरळायला लागली ती. मग ह्या लोकांना टेन्शन आलं की ही बोलते तरी काय, कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलते, तिचा मुलगा तर तिच्या समोर बसला ना, व्हॉट इज शी सेईंग. मग माझ्या फ्रेंडचा जो फियन्सी आहे त्यांचं काहीतरी ते असं ते बाबा टाईप असं काहीतरी असणार, त्यांची ओळख आहे मालवण वगैरे साईडला. तर त्यांनी त्यांना कन्सल्ट केलं की असं काय आहे का म्हणजे. तर ते बाबा लेजिट बोलले की हो, त्यांच्यावरती हे केलेलं आहे, ते पण तुमच्या खूप जवळच्या रिलेटिव्हने. आणि ते रिलेटिव्ह इथेच राहतात, जिथे तुम्ही राहतात ना त्याच्या 5-10 मिनिट्सच्या दुरीवरती ते राहत आहेत आणि ते तुमचे खूप क्लोज रिलेटिव्ह आहेत. सो त्यांना ते कळलं की ते कोणाबद्दल बोलत आहेत. आणि तसं करून 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 ते एवढ्या खंगल्या ना, शेवटचे जेव्हा डॉक्टरनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही ह्यांना घरी घेऊन जा, आपण ह्यांना ट्रीटमेंट नाही देऊ शकत, त्यांच्याकडे 2-3 दिवसच राहिलेले आहेत. मग ते ऑब्व्हियसली हॉस्पिटलमध्ये नाही ठेवू शकत. आणि आपण कसं, आपली आई असेल तर आपण पूर्ण आपलं जीजान ओततो त्याच्यामध्ये की 2-3 दिवस का होईना पण माझ्या आईला पूर्ण ट्रीटमेंट भेटलीच पाहिजे. मग हेच हेतू होता त्या लोकांचा. बट त्यांनी शेवटी घरी आणलं त्यांना. आणि आय थिंक त्यांच्या डेथच्या 2 दिवस अगोदर परत तसंच झालं. अमृत अंजन तुला माहिती आहे, एक बाम असतं. मग ना त्याचा स्मेल पूर्ण घरामध्ये दरवळत होता, काय माहिती नाही कसा. ठीक आहे. आणि त्यांच्या घरी एक बोका आहे, बोका लाईक मेल कॅट. तर तो आहे ना कंटिन्युअसली दाराच्या दिशेने बघतोय, कंटिन्युअसली असं एकदम स्टंड होऊन बघतोय. आणि त्या काकी पण उठल्या आणि बोलतो माझी मम्मी आली आहे, माझी आई आली आहे, तिला अमृत अंजन पाहिजे. आणि बाई अमृत अंजनचा खोलला नाही आहे डब्बा तरी वास पूर्ण घरात दरवळतोय. तर तिने ते घेतलं अमृतांजनची बाटली आणि दाराकडे मारली आणि झोपली. आणि 2 दिवसानंतर दॅट लेडी डायड. असं. आणि मग असं ते जे गुरुजी होते ना, त्यांनी असं सांगितलं की त्यांच्याच फॅमिलीमधली कोणीतरी एकदम ॲन्सिस्टर्समधली कोणीतरी बाई हिच्या पाठीमागे लावलेली. म्हणजे ते बायांगी स्पिरिट असतं, तुला माहिती आहे, ते विकत घेतात वगैरे आणि लावतात एखाद्याच्या मागे. दिस इज द कोरिलेशन ऑफ इट. म्हणजे आणि हे एवढं वाईट आहे ना की तू हे प्रूफ पण नाही करू शकत लिगली कुठे की असं झालंय. एखाद्याचा जीव गेला ना याच्यामुळे, बट यू कॅनॉट इवन प्रूव्ह इट लिगली. सो हुएव्हर हॅज डन इट इज लाईक क्लीन शीट. आणि शीतल, तू तुझ्या एका रिलेटिव्हची ही कोणती गोष्ट सांगणार होतीस की त्यांच्या बरोबरही काहीतरी पोझेशन वगैरे झालं, आत्मानी झपाटलं वगैरे, तर ते काय होतं? ओके. सो ही जी स्टोरी आहे ना, ती माझ्या नीसची आहे. ती खूप लहान होती तेव्हा, आय थिंक 3-4 वर्षाची असेल. आणि ही स्टोरी परत पुण्याचीच आहे. पुणेमध्ये खडकी म्हणून एक जागा आहे, तिकडची स्टोरी आहे ही. सो ती आणि तिची मम्मी म्हणजे माझी बहीण, कझिन, ते लोक असंच लोकली शॉपिंग वगैरे करून परत घरी जात होते. ठीक आहे. आणि घरी जाता जाता आहे ना, ती म्हणजे शी हॅड हेल्ड हर, म्हणजे वरती उचलून धरलेलं तिने. आणि ती म्हणजे चालली होती, म्हणजे माझ्या खूप लहान असेल म्हणजे. 3-4 वर्षाची लहान मुलगी एकदम. आणि क्रॉस केलं त्यांनी, जो ट्रॅकचं हे असतं ना, ते शी क्रॉस्ड. आणि तिच्या घरी जाण्यासाठी ते क्रॉस करावं लागतं बिकॉज ते स्कायवॉक वगैरे लांब होतं. सो शी डिडंट कन्सिडर गोईंग देअर. सो ती गेली. आणि त्याच रात्री माझ्या नीजला खूप ताप भरला अंगामध्ये अचानक. आणि ती खूप किरकिर करायला लागली, रडायला लागली, आरडाओरडा करायला लागली. तर माझ्या बहिणीला वाटलं कदाचित काय लहान मुलांचं पोट वगैरे काय दुखत असेल किंवा काही मेडिकल रिझन असू शकतं. सो शी टूक हर टू द हॉस्पिटल. मेडिसिन वगैरे काही दिलं. तात्पुरतं ती शांत झाली. घराच्या बाहेर नेल्यावरती ती शांत व्हायची. ठीक आहे. घरात जशी यायची ना, परत तिची रडारड चालू, सगळं म्हणजे असं विचित्र. आणि तिला एक वेगळं हे लागलेलं की ती अंगावर एक कपडा नाही ठेवायची. सगळं तिचं शर्ट पॅन्ट सगळं काढून तिला असंच ती बोलायची की नाही, मला हात नका लावू, मला हात नका लावू. एवढी लहान मुलगी 3-4 वर्षाची तिच्या पप्पाला बोलते, मला हात नको लावू. स्पष्ट पण ह्याच्यात मध्ये ती अशी बोलत होती तिला.
माझ्या बहिणीला प्रश्न पडला की हे असं काय, म्हणजे का ही असं वागते. सो काय माहिती, काय कळतच नाही. आणि ती कशी करायची की ती मला बोलायची की मला तुम्ही दुकानामध्ये घेऊन चला, मला एक पिंक कलरचा फ्रॉक पाहिजे आणि एक बार्बी पाहिजे, एक बाहुली, विशिष्ट प्रकारचा पिंक कलरचा फ्रॉक आणि बाहुली. त्यांनी पुण्याचे सगळे दुकानं आलते पालते घातले होते ते ते शोधण्यासाठी. बिकॉज ती, म्हणजे जेवढं ते भेटायचं नाही ना तेवढी ती चवताळायची अजून. म्हणजे त्यांना मारणं, हाणणं, चावणं तिच्या आईवडिलांना स्वतःला. शी बिकेम लाईक अनकंट्रोलेबल बिहेवियर होतं तिचं. आणि 4 वर्षाच्या मुलीच्या अंगात इतकी ताकद येत नाही की आपल्या पप्पांचा हात सोडून पळावं किंवा त्यांना मारावं किंवा अग्रेसिव्ह व्हावं एवढं. सो त्यांना कळेच ना की हिला काय पाहिजे, ना की कुठला पिंक कलरचा फ्रॉक, आणि ही असं का बोलतेय सतत सतत. ती परत ती जेवायची नाही, खंगत होती. म्हणजे हे नाही खायचं, ते नाही खायचं, किरकिर वगैरे, लहान मुलांबरोबर खेळायची नाही, घरामध्ये अशी पूर्ण कपडे काढून अशीच बसायची एका जागेवरती. असं सगळं स्कॅरी सीन चालू होतं त्यांच्या घरी. मग हे कंटिन्युअसली 1-2 हफ्त्याच्या वरती हे सगळ्या गोष्टी चालू होत्या. सो माझ्या बहिणीचं घर, म्हणजे फक्त 4 लोक राहतात तिकडे. बहीण, तिचा हस्बंड, ती जी मुलगी होती नीस ती, आणि तिचा भाऊ म्हणजे माझ्या बहिणीचा मोठा मुलगा. हे सगळे, आणि घर खूप मोठं आहे त्यांचं, 3-4 BHK असं रो हाऊस टाईप आहे. सो माझी बहीण एकदा घरी एकटी होती, ती आणि माझी जी नीज आहे ती. तर ती माझी नीज अशी नेहमी तिचा जो तिचा स्टॅन्स होता, सॅड अग्रेसिव्ह स्टॅन्स, त्याच्यामध्ये ती होती. दुपारची वेळ 2:30 वगैरे वाजले असतील, आणि ती नॉर्मली तिचे जे पण कपडे वगैरे आपण मशीनला लावतो ती करत होती माझी बहीण. सो तिने कपडे टाकले, आणि ती माहिती आहे तुला सेमी ऑटोमॅटिक मशीन असते ज्याच्यामध्ये तुला स्पिनरमध्ये वेगळ्या कपडे टाकावे लागतात आणि मशीनमध्ये वेगळे. सो ती तेच करत होती. ती कपडे काढून स्पिनरमध्ये टाकत होती, आणि ते स्पिनरचं ते झाकण असताना तिने ते मशीनवरती ठेवलेलं. नॉर्मल आफ्टरनून, काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि ती असंच किचनमध्ये काहीतरी कुकरची शिट्टी का काहीतरी बंद करायला गेली त्या त्या वॉशिंग एरियामधून. अचानक ती बघते की ती जी नीज आहे माझी 3-4 वर्षाची, एकदम ताट उभी राहिली आहे हॉलमध्ये, मशीनकडे एकटक बघतीये, आणि ते जे स्पिनर आहे ना ते ऑटोमॅटिकली फिरतंय मशीनवरती. मशीनचं स्विच बंद आहे, आणि ते स्पिनर फिरते गोल 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 गोल. तिला कळत नाही की असं का होतं, म्हणजे काय फ्रिक्शन आहे, किंवा बाहेरून हवेची झुळूक जरी आली तरी एवढं फ्रिक्शनमध्ये ते फिरणार नाही ना. इट्स इम्पॉसिबल. ते फिरतंय, आणि तुला माहिती आहे फ्रिस्क बी आपण अशी फेकतो तसं ते त्या स्पीडनी माझ्या नीसकडे फेकलं गेलं ते जे स्पिनर आहे ते. पण माझी बहीण धावत आली, तिनं उचललं असं ते स्पिनर तिला लागण्याच्या अगोदर. मग माझ्या बहिणीला वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे सगळं नॉर्मल नाही आहे. म्हणजे जे माझ्या मुलीबरोबर होतं आहे किंवा जे आज इकडे झालं दॅट इज नॉट नॉर्मल. तर मग लाईक आय सेड की आमचं जे बिलीव्ह आहे, तर तिकडे एक चर्च आहे पुण्यामध्ये. सो तिकडे ती तिला घेऊन गेली, आणि त्या चर्चचं वैशिष्ट्य असं आहे ना, तू कधी जाशील सॅटर्डेच्या मीटिंगला किंवा संडेच्या मीटिंगला, तर तिकडे म्हणजे जे पण पॅरानॉर्मल एक्सपिरियन्स, ज्यांच्यामध्ये पॅरानॉर्मलचं काहीतरी असतं, एंटिटी असते, ब्लॅक मॅजिक म्हणा किंवा काही पजेशन असतं, सो त्या चर्चमध्ये जाऊन ते दूर होतं त्यांच्या प्रेयरनी वगैरे असं सगळं. सो ती कंटिन्युअसली 3 to 4 सॅटर्डेजचा मूल्य तिकडे घेऊन जायची, आणि ती रडारड करायची मुलगी, नाही मला सोडच, मला यायचंच नाही, हे ते असं तसं. पण तिने ते कंटिन्यू ठेवलं, आणि इव्हेंच्युअली बिकॉज ऑफ द प्रेयर्स अँड एव्हरीथिंग इट गॉट आउट ऑफ हर बॉडी. आणि ते पास्टर होते ना, ते बोलले हिला जे लागलं होतं त्या जेव्हा ती माहिती तुला क्रॉस करत होती ते फाटक तिला घेऊन, तेव्हा त्या जागेमध्ये एक मुलगी आणि एक आईचा ॲक्सिडेंट झाला होता, आणि त्या मुलीला कदाचित तेव्हा ती पिंक फ्रॉक आणि ती जी बाहुली होती त्याची अपेक्षा होती, जी अपूर्ण राहिली. आणि ती जी मुलगी होती ती शी वॉज माय कझन्स एज ओनली, कुड बी. मग तिचं त्या स्पिरिटला ती अशी अटॅच झाली, आणि ती नाही का तिच्या पप्पाला बोलायचे मला हात नको लावू, मला स्पर्श नको करू. ती तिची आई होती असं. म्हणजे एका टायमाला तिला तिच्या आईनी पण हे केलं आणि तिच्या मुलीनी पण केलं. सीन तसाच होता ना, माझी बहीण तिची आई होती किंवा काय. आणि लहान मुलांचं मन कसं कमकुवत असतं, ते पटकन ह्या सगळ्या गोष्टीला अट्रॅक्ट करू शकतात. सो ते तिच्यावरती हावी झालं त्या मोमेंटमध्ये, अशी स्टोरी. आणि हे आम्ही अक्षरशः आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे जेव्हा ती लहान होती तेव्हा. आणि मग त्यानंतर ती बरी झाली. आता ती कम्प्लिटली फाईन आहे. आय थिंक नाव शी इज 12-13 years ओल्ड, फिट अँड फाईन गर्ल. देवाच्या कृपेने आता तिचं असं काही नाहीये. म्हणून ते बोलतात, पण लहान मुलं असतात त्यांना त्या सगळ्या गोष्टी दिसतात किंवा माहिती नाही का, मे बी कारण त्यांना एवढं सगळं जग माहिती नसतं, आणि मे बी ते बोलतात ना, मे बी ते गुड एनर्जी आणि बॅड एनर्जी असं बायफोकेट नाही करू शकत एवढ्या लहान वयामध्ये. सो ते तिच्यावरती ते हावी झालं. आणि आपण बोलतो ना, कदाचित ती काळवेळ पण असते, म्हणजे त्यांच्या फ्रिक्वेन्सीशी आपली फ्रिक्वेन्सी मॅच झाली पाहिजे असं पण त्याच वेळी ते लोक पास करत होते. Exactly. बापरे. तू एक हॉस्पिटलची कोणती गोष्ट बोलणार होतीस?
कोणतं तरी कोल्हापूरचा कोणतं तरी हां, हॉस्पिटल आहे. सो दिस इज अनदर स्कॅरी स्टोरी. दिस इज माझी आत्या आहे ना, तिने मला हे एक्सपिरियन्स सांगितलेलं कोल्हापूरमध्ये. सो ते खूप जुनं हॉस्पिटल आहे, ब्रिटिश काळी बांधलेलं हॉस्पिटल आहे ते, आणि ते अजून पण चालू आहे, लोकं काम वगैरे करतात. सो ही माझी जी आत्या होती ना, ती तिच्या फॅमिलीबरोबर राहायची, म्हणजे तिचे हस्बंड, ती, आणि शी हॅड 1-2 year old, म्हणजे माझी जी कझिन होती तेव्हा ती 2 वर्षाची लहान बाळ होतं. सो हस्बंड तिथे हॉस्पिटलमध्ये काम करायचे तिचे, म्हणून हॉस्पिटलवाल्यांनी त्याच एरियामध्ये त्यांना असं क्वार्टरसारखं घर दिलं होतं राहण्यासाठी. सो शी यूज टू स्टे देअर वगैरे. आणि ते जे आहे ना हॉस्पिटलचं, जे काय म्हणतात त्याला, सराउंडिंग आहे, दॅट इट सेल्फ इज क्रीपी. ठीक आहे, म्हणजे एकदम जुन्या काळाचं ब्रिटिश एराचं बांधकाम आहे तिकडे. एक घर इथे तर दुसरं घर एकदम पलीकडे असं, आणि खूप असा अंधार वगैरे तिथे असून तिथे हे सगळ्या स्टोरीज आहेतच. म्हणजे कोणाला काय दिसलं, कोणाला काय झालं, असं ते बोलतो ना आपण, त्यांचं ऐकतो ते होतंच तिकडे. तर तिच्याबरोबर त्या एरियामध्ये असे 2 एक्सपिरियन्स झाले होते. ठीक आहे, पहिला एक्सपिरियन्स असा होता की शी वॉज अलोन इन हर होम विथ हर किड. 2 वर्षाचं जे बाळ होतं, आणि रात्रीचे काहीतरी 10:30-11 वाजले असतील, तर तिच्या डोरवरती नॉक आला, आणि तिच्या हजबंडचा आवाज येतोय तिला की वर्षा दार उघड, म्हणजे असं नॉक नॉक करून. सो ती म्हणाली की, आणि तिचे जे हजबंड होते ना, ते आय थिंक 10 मिनिट्स अगोदरच ड्युटीला गेले होते. ठीक आहे, आणि त्या काळी ते आपले जे अँटिनावाले फोन असतात ना, तसे फोन होते, आपले नॉर्मल मोबाईल फोन्स नव्हते. मग तिला जरा शंका आलीच की हे कसे 10 मिनिटामध्ये परत येतील, जिथे त्यांची क्वार्टर होती ते, आणि हॉस्पिटलचं अंतर खूप लांब होतं, अर्धा तास तरी लागेल माणसाला तिकडनं येण्यासाठी. तिला प्रश्न पडलाच की असं कसं होऊ शकतं ना, की हे कसे येतील. तरी ते 2दा बोलतात ना, एक कन्सेप्ट असं काहीतरी, हाका मारी, तिचं नाव घेऊन ते बोलतात आहे तिला की दार उघड, दार उघड. मग तिला वाटलं की हे नॉर्मल नाही. मग तिने काहीतरी त्यांचा एक सिक्रेट प्रश्न त्यांना विचारला. मग दॅट व्हॉट एव्हर एंटिटी, व्हॉट एव्हर इट वॉज, दॅट कुडंट आन्सर दॅट टू हर. मग तिला हे कळलं की दिस इज समथिंग रॉंग. तिने डायरेक्ट दार हे केलं, लाईट बंद केली, देवाचं नाव घेतलं आणि झोपून गेली. हा तिचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता इन दॅट लोकॅलिटी. आणि सेकंड एक्सपिरियन्स असा होता की ती तिच्या घरामध्ये झोपली होती, दुपारची वेळ, तिचं छोटंसं बाळ बाजूला, आणि ती बेडवरती. अचानक तिला असं वाटलं ना की तिची जी चेस्ट आहे ना, त्याच्यावरती कोणीतरी प्रेशराईज करतंय. म्हणजे असं खूप 90 किलोचा माणूस तुझ्या अंगावरती बसेल, तुला कसं वाटेल तसं तिला होत होतं. म्हणजे कोणीतरी तिला गळा आवळतंय, घसा आवळतंय, असं तिला वाटत होतं. छातीवर बसलं अचानक. म्हणजे असं काय पूर्व नोटीस नाही किंवा काय नाही, नॉर्मल. आणि ते छोटं बाळ रडायला लागलं उठून, एकदम गाढ झोपलेलं बाळ रडायला लागलं. हिने काय उका चूही करू शकत नव्हती, पण तरी ते बाळ उठून रडायला लागलं वगैरे. तर तिने खूप असं, म्हणजे तिला असं वाटू लागलं की काय मला स्लीप पॅरालिसिस आहे किंवा काय. म्हणजे तेव्हा ते कन्सेप्ट एवढं फेमस नसेल स्लीप पॅरालिसिस, पण ते अनुभव असायचे लोकांना. अनुभव. मग तिला असं बोलतात ना, दडपण येतं की छातीवरती कोणीतरी बसलंय, मला एकदम जोरात प्रेशर करत आहे, मला उठताच येत नाही या जागेवरून. मग ती बोलते की नाही देवा, मला म्हणजे देवाचं स्मरण करायला लागली, नामस्मरण करायला लागली. आणि ते बायबल वगैरे ती नेहमी बाळाच्या बाजूला आमच्यामध्ये असतं, की लहान बाळ जर झोपतं ना, तर ते बायबल ठेवावं लागतं बाळाच्या बाजूला. तर ते बायबलला शी वॉज ट्रायिंग टू रीच आउट टू दॅट थिंग, की मी त्याचा होल्ड घेईल तर कदाचित दिस विल लीव्ह. म्हणजे एका पॉईंटला तुला कळतं की हे पॅरानॉर्मल होतंय आपल्याबरोबर, हे नॉर्मल नाही आहे. कारण की ती स्वप्नात पण नव्हती, ती जागी होती. शी वॉज फीलिंग दॅट प्रेशर ऑन हर चेस्ट. आणि जसं तिने ते नामस्मरण करायला चालू केलं ना, ते जे पण होतं ते असं फटकन बाहेर आलं, आणि शी लिटरली सॉ समबडी वॉकिंग आउट ऑफ द डोर ट्रान्सपरंटली दॅट. आणि ती फिगर कशी माहिती ना, निग्रो लोकांची फिगर कशी असते माणसांची, एकदम उंच माणूस, धिप्पाड असा, सोल्जर टाईप असतात ना, तशी त्याची फिगर होती त्या माणसाची, आकृतीची. आणि ते बाहेर गेलं. म्हणजे ते जे हॉस्पिटलमधून तिथे मिलिटंट्स, जे मिलिटरीवाले लोक असतात ना, त्यांना ॲडमिट करायचे खूप पूर्वीच्या काळी, ज्यांना गोळी लागायची किंवा फायटिंग व्हायची तसं. मग तो तिचा एक्सपिरियन्स होता त्या लोकॅलिटीमध्ये. असं आहे. तू तुझ्या मैत्रिणीच्या आजोबांची कोणती तरी गोष्ट सांगणार होतीस की हॉरिफाईंग माझ्या एक्सपिरियन्स ऑफ माय आजोबांची. ग्रँडफादर अँड हिज फ्रेंड. ओके. हां, सो इट वॉज हर फादर, माझे नानाजी. सो आमचा जो एरिया आहे चेंबूर नगर म्हणून, तिथे आम्ही राहायचो. सो आणि त्यांचं म्हणजे पूर्वीच्या माणसांचं कसं होतं, बिकॉज तेव्हा टाईमपास करायला ना इंटरनेट होतं ना काय ना काय. सो पूर्वी ना लोक खूप असे उशिरापर्यंत बाहेर फिरत राहायचे. सो माझ्या नानाची ती सवय होती की रात्री 2-3 मित्र असे कट्ट्यावरती जमा व्हायचे, जेवण वगैरे झाल्यावर ते खूप लेटपर्यंत ते गप्पा मारायचे. तर आमच्याकडे ना कसं एक मैदान आहे, मोठं खूप जुनं मैदान आहे. तर तिथे लोक सगळे बसतात वगैरे. तिथे हे त्यांचे 2 मित्र आणि ते असे बसले होते. आणि आय थिंक
रात्रीचे 12:30, 1, 2 पर्यंत ते बोलतायत असं नॉर्मल. ठीक आहे. तेवढ्यात आहे ना एक बाई आली त्यांच्याकडे, लेजिट ती व्हाईट कलरची साडी बिडी घातलेली बाई आली आणि त्यांनी विचारलं की दादा हे मला ॲड्रेस पाहिजे, मला इकडे जायचं आहे. ठीक आहे, मला दूध विकायचं आहे. म्हणजे तिच्या हातामध्ये दुधाचे ते थैल्या असतात ना, दूध आपण आधी विकायचो तसं तिच्या हातामध्ये कार्टन होतं. मग माझे आजोबा बोलले की तू एवढ्या रात्रीचं कुठे जाणार, आता 2 वाजलेत ना, एवढ्या रात्रीचं त्या जागेवरती तू कुठे जाणार. ती कुठला ॲड्रेस सांगत होती तुला माहिती आहे, घाटकोपर स्मशानभूमी जे आहे ना त्याचा ॲड्रेस ती सांगत होती की मला बघा इथे आहे, घाटकोपरला आहे, तिकडे मला जायचं आहे दूध विकायला. तर माझे ग्रँडफादर बसले तिकडे दूध विकायला आता यावेळेला का जायचं तुला असं. मग त्यांचे जे फ्रेंड होते ना, ही गॉट टू नो की दिस इज समथिंग नॉट नॉर्मल. सो त्यांनी माझ्या आजोबांच्या कानात काहीतरी सांगितलं की हे असं असं आहे, तू फक्त नॉर्मली बोल, घाबरू नकोस आणि आपण आपल्या आपल्या घरी जाऊया. मग त्यांना कळलं की हे काहीतरी नॉर्मल नाही. मग ती बाई ओके थँक्यू करून गेली पुढे तिचं जे कार्टन ते उचलून. आणि माझे बाबा म्हणजे जे माझे नाना होते ते आले बिल्डिंगमध्ये, परत घरी आले, दरवाजा वगैरे बंद केलं, सगळं झालं. आणि दुसऱ्या दिवशी ती जी लेडी होती ना, व्हॉट एव्हर दॅट लेडी वॉज, ती आमच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका माणसाची वाईफ होती. सो तिने स्वतःला जाळून मारून घेतलेलं आणि मग तीच रात्री माझ्या बाबांना तिथे दिसली होती. पण त्या वेशामध्ये त्यांना ते लगेच असं आठवलं नाही की हीच लेडी असू शकते का असं. स्कॅरी एक्सपिरियन्स होता त्यांच्यावर रात्रीचा. पण हा तू एक कुठच्या तरी कोकणातल्या एका बीच बद्दलही बोलत होतीस. हां, सो दिस इज अबाउट बीच इन कोकण. आता कोकणाचा तू असल्यामुळे तर तुला माहिती आहे की तिथे काय फोकलोर्स आहेत आणि कशा कशा स्टोरीज आहेत. कोकण आणि भूत हा विषय एकत्रच आपण मानलेला असतो असं मला तरी वाटतं. सो हा एक्सपिरियन्स माझ्या एका फ्रेंडनी मला नरेट केला होता. तो असंच त्याच्या फ्रेंड्स बरोबर गेला होता कोकणला, बॉईज ट्रिप. सो तो कोल्हापूरहून निघालेला कारमधून कोकणला गेले होते फिरण्यासाठी. सो सकाळची वेळ होती, जास्त रात्र वगैरे पण नाही. आय थिंक 11:30, 12 असे वाजले असेल. ते लोक असे चिल करायला गेले होते बीचवरती. आणि बीचवरती ना एक बाई, म्हणजे खाली बीच, तिकडे असं पार्टीवाला गोवा टाईप बीच नव्हता तो, खाली असा बीच असो तसा होता, शांत बीच. सो तिकडे एक लेडी साडी बिडी घालून बीचच्या मधोमध होती दुपारच्या वेळेला. असं कोण नसतं ना नॉर्मली. सो ती लेडी तिकडे होती, अशी पोहत होती त्या खाऱ्या पाण्यामध्ये एवढ्या उन्हामध्ये. त्या लोकांना ती जी साईट आहे ती थोडी विचित्र वाटली की असं कोण पोहतं ना, मीन्स देर इज नो फॅमिली अराउंड हर, नो बडी, अँड दॅट लेडी इज स्विमिंग इन हर दिस थिंग. सो माझा जो फ्रेंड आहे ते लोक तिथे गेले विचारण्यासाठी म्हणजे काय. आणि ती त्यांना बघून पोहत पोहत किनाऱ्यावरती आली ती बाई बीचच्या. सो ती असंच बोलायला लागली की काय तुम्ही कुठून आला पोरांनो, काय करताय तुम्ही एवढ्या दुपारच्या वेळेला बीचवरती. ते पोरं थिल्लरपणा करणार आहेत. मग ते तिला विचारतात तुम्ही काय करता एवढं दुपारी इथे बीचवरती एकट्या एकट्या. नाही मी इथेच राहते, मी इथेच असते, कधी ह्या बीचवर असते, कधी त्या झाडाच्या वर बसलेली असते. अशी ती त्यांच्याशी गप्पा मारते. तर माझा जो मित्र आहे तो बोलला की तुम्ही पागल आहे का, तुम्हाला कळत नाही का की ती मे बी शी इज नॉट नॉर्मल, मे बी शी इज पजेस्ड और शी इज अन एंटिटी हरसेल्फ. तुम्ही का बोलते तिच्याशी एवढं, म्हणजे आपण इकडनं जाऊया. आणि ते बोलले की ठीक आहे आता आम्ही जातो. हा काकी म्हणजे मध्यम वयाची बाई होती ती, 40-45 मध्ये असेल तिचा एज ग्रुपमध्ये. आणि ते लोक निघाले तिकडनं. निघता पाठी बघितलं, कोणी नाही तिकडे, कोणी नाही. 5 मिनिटाच्या दुरीवरती ते गेले, पाठी बघितलं तिथे कोण बाई नाही, कोण माणूस नाही, कुत्रं पण नव्हतं. कुठे गेली ती बाई, डुबली थोडी पाण्यामध्ये. असा एक्सपिरियन्स होता त्यांचा त्या बीचवरती. बापरे, बीचवरच्या बऱ्याच गोष्टी आहेत, आपण जर बघितलं ना माहिती नाही काय. पण आय डोंट, म्हणजे मे बी ती वेडी असू शकते किंवा ती स्वतः पजेस असू शकते. पण असं कोणी भर दुपारी थोडी खाली बीचवरती स्विमिंग वगैरे करणार. आणि समज तुझं फ्रेंड्सचा ग्रुप येतो आणि अचानक तुझ्याकडे कोणी स्विम करत येत आहे मधल्या समुद्रामधून तुझ्याकडे पुढे. सो इट इज स्कॅरी ना, फॉर यू, फॉर मी, फॉर एव्हरीवन. सो ही स्टोरी पण माझ्या एका फ्रेंडची आहे, तिने आम्हाला सांगितली होती जेव्हा आम्ही एकत्र काम करायचो. सो ही तिच्या खूप क्लोज रिलेटिव्हची गोष्ट आहे. सो आणि लाईक मुस्लिम कम्युनिटी ते लोक, आणि त्यांचं कसं होतं ना की ती जी लेडी होती जिचं हे पोझिशनचं स्टोरी आहे, सो ते लोक एकदा लग्नावरून, लेट नाईट लग्नावरून घरी येत होते. ठीक आहे, म्हणजे 4-5 बायका, 2-3 माणसं वगैरे, लहान मुलं रस्त्यावरून चालून घरी येत होते. बिकॉज मे बी द व्हेन्यू वॉज नियर टू देअर होम. ठीक आहे, येत होते चालतायत म्हणजे बायकांचा ग्रुप, माणसांचा ग्रुप असं. ठीक आहे. आणि रात्रीचे तेव्हा वाजले असतील 11:30, 12 वगैरे वाजले असेल, लेट इन द नाईट. सो आणि ही जी लेडी होती ना जिच्याबरोबर हे सगळं घडलं, ती शी वॉज टॉकिंग ऑन द फोन.
ठीक आहे. आणि फोनवरती बोलता बोलता ती अशी पाठीमागे उभी राहिली. म्हणजे आपण बोलतो ना फोनवरती आता मी बोलते, सो ती बोलण्यामध्ये एवढी ती हे झाली की तिला कळलंच नाही की माझे साथीदार जे आहेत ते पुढे पुढे निघून गेले चालत, आणि ती एक 500 मीटर लांब असेल त्यांच्यापासून. बोलतेय बोलते बोलते आणि अचानक आहे ना, काय झालं काय माहिती, ती बसली रस्त्यावरती, फोन ठेवला आणि बसली. आणि लग्नामध्ये जाते म्हणजे एकदम सजून सावरून, एकदम प्रॉपर मुस्लिम लोक कसे असतात, सोनं घातलंय, केस मोकळे, इत्तर वित्तर लावलंय फुल ऑन, ती बसली. तिचे नातेवाईक पाठी वळून बघतात की ही का अशी रस्त्यावरती बसली आहे एवढं चांगला ड्रेस घालून, अशीच बसली, उठेच ना, फोन बिन सगळं तिथे बाजूला. आणि तिचे नातेवाईक बोलतात की चलो क्या हो गया आपको, काय अम्मी का आप्पी काय ते म्हणतात की चलो आप घर पे जाना है. ती बघायलाच तयार नाही त्यांच्याकडे. ती बोलते मैं नहीं आऊंगी, मैं इधर ही रहने वाली हूँ आज से, असं यही मेरा है सब कुछ, असं त्यांच्या लँग्वेजमध्ये ती बोलायला लागली. नहीं 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 अम्मी आप चलो, इतना देर हो गया रात को, आप रस्ते पे अच्छे कपडे आपके खराब हो रहे, आप उठो चलो करके. सो मग त्यांनी घेऊन गेलं की जबरदस्ती करून उठ 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 करून. दुसऱ्या दिवशीपासून त्या लेडीचे पूर्ण तेवरच बदलले घरामध्ये. कधी ती एकदम विचित्र वागायची, लोकांना मारायची. आणि ती मिडल एज लेडी होती, 50-50मध्ये ती लेडी होती. तिला 2-3 मुलं होते, म्हणजे तिचे स्वतःचे मुलं, त्यांचे लग्न झालेले. म्हणजे तू विचार करू शकतो की ती मिडल एज लेडी होती ती. तर तिचं कसं होतं ना, ती अक्षरशः तिचे कपडे वगैरे काढायची घरामध्ये. एवढी मोठी बाई तिचे सगळे कपडे वगैरे काढायची आणि शी यूज टू सेक्शुअली अट्रॅक्ट हर ओन चिल्ड्रन टुवर्ड्स हर. म्हणजे ती असं बोलायची की म्हणजे मला तू पाहिजे, असं तसं. म्हणजे तुला माहिती आहे प्रॉस्टिट्यूशनवाल्या बायकांचं एक वेगळं स्टॅन्स असतो बोलण्याचा वगैरे, किंवा वेगळे हावभाव किंवा वेगळे लँग्वेजेस असतात त्यांचे. मग ती बोलायची की नाही तू आजा मेरे पास, असं तिच्या मुलांना बोलायची ती. आणि घरामध्ये ती तशीच वावरायची, तिच्या हजबंड समोर, तिच्या मुलांसमोर, सुनांसमोर अशी वावरायची ती घरामध्ये. मग त्यांना वाटलं की हिला काय झालं, म्हणजे हिला काय डोक्यावरती परिणाम झाला किंवा काय असं. मग त्यांचे ते मौलवी जी काय असतात त्यांच्या धर्मामध्ये, सो त्यांनी त्यांच्याशी कन्सल्ट केलं की असं असं ही बघा वागते, काय प्रॉब्लेम आहे. मग ते बोलले की हिच्या बॉडीमध्ये ना, तुम्ही कुठे गेलेलात का तुम्ही आता रिसेंटली. मग त्यांनी स्टोरी सांगितली की ते लोक, हां आम्ही लग्नावरून येत होतो, तसं लेट नाईट आम्ही चालत वगैरे होतो, मग तिथे काय झालेलं का, त्या मौलवीनी विचारलं. सो ते म्हणाले की हां म्हणजे ती मध्येच अशी रस्त्यावरती बसून गेली, आम्हाला वाटलं थकली असेल म्हणून बसली असेल. ते बोलले की नाही, त्याच्यावरती एक झाड होतं चिंचेचं. ते मौलवी बोलतायत, ही डझंट नो की तिथे काय चाललेलं. त्या ह्याच्यावरून तिच्यामध्ये 3 स्पिरिट्स आलेत. एक त्या प्रॉस्टिट्यूटचं स्पिरिट आहे, एक त्या मुलीचं स्पिरिट आहे, आणि एक आहे हे आपलं ट्रान्सजेंडरचं जे स्पिरिट असतं ते आहे तिच्यामध्ये. हे 3 स्पिरिट तिच्यामध्ये वास करतायत आणि हे इतके स्ट्रॉंग आहेत ना की हे तिला सोडणार नाही आहेत. ठीक आहे. मग तुम्ही काय पण करा, बिकॉज ते 3 व्यक्ती तिच्यावर एवढे हावी झालेले आहेत. आणि ती शी यूज टू थिंक हर सेल्फ ऑफ दॅट प्रॉस्टिट्यूट हू वॉज रिसाइडिंग इन हर. तिने एवढं ती एंटिटी स्वतःमध्ये घेतली होती. तशी करायची, तिथे जायची, उभं राहायची, साड्या तशा घालायची, मेकअप तसं करायची. ते तिचं चाललेलं 15-20 दिवस असं. मग परत ती आजारी पडली, औषधं घेत नव्हती. ते सगळं जे आहे ना, ते पूर्ण 1 वर्ष चाललं त्यांच्या लाईफमध्ये. मध्येच नॉर्मल व्हायची, मध्येच असं वागायची असं. आणि शेवटी शी डाईड, म्हणजे ते स्पिरिट तिला घेऊनच गेलं. जेव्हा ती वारली ना, तेव्हा त्यांचा जो जनाजा असतो तिथे नाही का, म्हणजे घरामध्ये डेड बॉडी ठेवतात सगळ्यांनी येऊन हे करण्यासाठी, भेटण्यासाठी. ती डेड बॉडी जी होती ना, ती उठली, ओखली, म्हणजे ते पूर्ण ग्रीन लिक्विड असतं ना बॉडीमधलं, ते उठून त्याला काहीतरी म्हणतात मेडिकल टर्ममध्ये, फ्रिक्शन समथिंग बोलतात त्याला. ते केलं तिने आणि परत झोपली. मग तिच्या जे पोटामध्ये ते सगळं होतं, वाईट गोष्टी किंवा नेगेटिव्हिटी किंवा ते एंटिटी, इट केम आउट ऑफ हर वेन शी डाईड. अक्षरशः त्या डेड बॉडीने उठून ती उलटी केली. आणि ही माझ्या फ्रेंडच्या मावशीची गोष्ट, सो शी वॉज देअर टू सी ऑल दिस. आणि जेव्हा तिने ही गोष्ट आम्हाला सांगितली ना, आम्हाला त्या दिवशी वॉशरूमला पण जायला भीती वाटत होती, एवढं खतरनाक होतं ते. असतं काहीतरी ते फ्रिक्शन असं काहीतरी बोलतात ग हॉस्पिटलमध्ये पण. कधी कधी कोणाची अशी डेथ वगैरे होते ना, सो बिफोर दॅट पर्सन ॲक्च्युली डाईज अँड देर इज काहीतरी आपल्या बॉडीमध्ये सिग्नल्स असतात, काहीतरी सर्किट्स असतात जे थोडेसे शिल्लक असतात, इलेक्ट्रोमॅग्निफाईक एनर्जी असं काहीतरी असते आपल्या बॉडीमध्ये. मग ते फ्रिक्शन होतं असं. तर बघ, पेशंट मरत पण असतो ना, तर आम्ही त्याला जेव्हा CPR देतो, त्या CPRच्या फ्रिक्शन्समुळे किंवा कशामुळे द लाईफ कॅन कम बॅक असं. मग ते तसं असतं. आणि हे जे जसं तू बोललीस की तू आता हॉस्पिटलमध्ये आहेस, तर
कधी तुझ्याबरोबर ही एक्सपिरियन्स झाले असं हॉस्पिटलमध्ये? हो, झाले एकदा. सो आय वुड लाईक टू शेअर दॅट विथ यू. पण एकदा माझी संडेची शिफ्ट होती. म्हणजे हॉस्पिटल असल्यामुळे वी हॅव टू वर्क ऑन संडेज ऑल्सो. आणि संडेला कसं आहे की हॉस्पिटल कंपॅरेटिव्हली लेस क्राउडेड असतं मोस्ट ऑफ द डेजपेक्षा. सो कसं आहे ना, एक म्हणजे स्ट्रक्चर सांगते मी तुला. म्हणजे आमचं डिपार्टमेंट आहे ग्राउंड फ्लोअरलाच. तिथे एक मोठी लॉबी आहे आणि तिथे वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशनचे चेंबर्स आहेत. जसं MRI झालं, CT स्कॅन झालं, कॅज्युअल्टी झालं, असं वेगवेगळे चेंबर्स आहेत. सो MRI डिपार्टमेंटमध्ये त्या दिवशी मला म्हणजे पाणी डिपार्टमेंटमध्ये कुठे पाणी नव्हतं आणि मला पाणी प्यायला बॉटल भरायला जायचं होतं. सो माझा जो नियरेस्ट इमिडिएट कूलर होता ना, दॅट वॉज क्लोज्ड, लाईक इट वॉज नॉट वर्किंग. सो मला MRI डिपार्टमेंटमध्ये जावं लागलं. सो लाईक आय टोल्ड यू की संडे असल्यामुळे तो डिपार्टमेंट वगैरे सगळा बंद होता. तिथे काही म्हणजे लाईट वगैरे नव्हती, एकदम शुकशुकाट अंधार असा होता. सो माझी ऑलरेडी फाटली होती ते वातावरण तिकडे बघून. मी बोलली नाही, आता पाणी तर प्यायचं आहे, मी काय करू. आणि एवढी पण काय रात्र झाली नव्हती, 6-6:30 वाजले असतील इव्हनिंगचे. मी गेली तिकडे आणि तो म्हणजे ॲक्वागार्डचा जो नळ असतो ना, तो मी चालू केला. म्हणजे नॉर्मल आपली अशी प्लास्टिकची बॉटल होती, काय असं मेटल पण नव्हतं त्या बॉटलमध्ये. ते पाणी जेव्हा मी भरत होती ना, म्हणजे आपण जेव्हा पाण्याची बॉटल अशी पकडतो, तर पाणी आपल्या हातावर सांडतं. इट वॉज कोल्ड, ठीक आहे. पण बॉटलमध्ये जे पाणी भरत होतं ना, ते गरम होतं. अक्षरशः उकळतं पाणी कसं असतं तसं उकळतं पाणी. एकदा मी म्हणजे मला असं वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, मी ते ओतलं. दुसऱ्यांदा पण सेम. मी बोलली हे असं का होतंय. तिसऱ्यांदा मी बोलली नाही, आता इकडे काहीतरी प्रॉब्लेम मला वाटतोय की आपण असं कसं होणार ना की स्टोन कोल्ड पाणी नळातून येतंय आणि माझ्या बॉटलमध्ये बॉइलिंग पाणी आहे, बॉइलिंग हॉट. मी परत ते ओतलं, परत भरलं आणि मी पूर्ण बॉटल भरण्याच्या अगोदरच थाडकणाचा काहीतरी आवाज आला तिकडनं. म्हणजे लाईट फुटण्याचा असा आवाज असतो ना, पण आय डोंट नो की कुठून ती लाईट फुटली, काय झालं. तर आय वाज लाईक हा देवाचा संकेत आहे, पाणी राहू दे, आपण जाऊया इकडनं. सो दिस वॉज दिस एक्सपिरियन्स. आणि असं बोलतात की ते जे MRI डिपार्टमेंट होतं ना, ते आधी लेबर होतं. म्हणजे आत्ता हॉस्पिटलमध्ये लेबर वॉर्ड घेत नाही डिलेव्हरीसाठी, पण आधी खूप खूप काळापूर्वी दॅट प्लेस वॉज फॉर लेबर. सो असं म्हणतात की तिथे तशा एनर्जीज आहेत किंवा काय खूप साऱ्या डॉक्टर्सला, असिस्टंट डॉक्टर्सला वगैरे तिकडे असे एक्सपिरियन्सेस आलेत नाईट शिफ्टमध्ये. म्हणजे असं ऐकून आहे फक्त की आमचा कोणीतरी पायच खेचला किंवा काही आवाजच आला असं. माय स्केरियस्ट अँड माय बोलतात ना एकदम पर्सनल एक्सपिरियन्स आपल्या लाईफमध्ये जो झाला असेल तो आहे. तेव्हापासून मी मांजरींना प्रचंड घाबरते. खूप भीती वाटते मला मांजरींची. म्हणजे इकडे अशी मांजर असेल, मी आय कांट सिट, असं मला फोबिया झालं आहे. सो ही गोष्ट पुण्याची आहे. माझी मामी आणि मामा तिकडे राहतात. आम्ही असं वेकेशनला गेलो होतो, मे महिन्याची सुट्टी वगैरे होती. तर त्यांचं म्हणजे कसं रेसिडेन्स आहे मी तुला ते सांगते. इट्स लाईक अ वस्ती टाईप असतं ना तसं आहे आणि इमिडिएट पाठीमागे स्टेशन आहे, लोकलचं स्टेशन असतं ना तसं. आणि तिथे आये दिन बाई ॲक्सिडेंट हे ते सगळं होतच असतं. मग तिकडे जे लोकं राहतात त्यांच्यामध्ये हे चर्चा असतातच की आज हे झालं, आज ते झालं, असं खूप खूप तिथे कॉमन आहे हे सगळ्या गोष्टी. सो ॲज युज्युअल आपण सगळे जेव्हा कझिन्स वगैरे जमा होतो तेव्हा आपण कसं भूताच्या गोष्टी हे ते सगळं करत असतो. सो तेच चालू होतं. म्हणजे मी, माझी बहीण, माझे सगळे कझिन्स वगैरे आम्ही बसलो होतो आणि ते लोक असंच हे सगळ्या गोष्टी करत होत्या. सो ती एक माझी जी कझिन होती ना, शी वॉज नरेटिंग द स्टोरी टू अस. जिकडे त्यांच्याच घराच्या पाठीमागे एक मुलगी राहायची, तिचा काहीतरी प्रेमभंग झालेला आणि बिकॉज ऑफ दॅट लॉस शी कमिटेड सुसाईड राईट बिहाइंड दॅट. ते जे स्टेशन होतं ना, म्हणजे फाटक बोलतात ना, तिकडे तिने जाऊन सुसाईड केलं. आणि त्या दिवसानंतर जेव्हा पण म्हणजे तिचं जे घर होतं ना, त्याच्या घराच्या बाहेर असं अल्टिमेट एक मोठा झोका वगैरे, मध्ये सेम स्टोरी की झोका हलतो, ती येते रात्रीची, सर्वांना कळतं की ती आली आहे वगैरे. आणि तिच्याबद्दल वैशिष्ट्य असं ना की आपण जेव्हा तिच्याबद्दल बोलत असतो किंवा तिचं नाव घेतो तर तिला ते कळतं की आपण तिच्याबद्दल बोलतो, असं त्या कझिननी मला सांगितलं. सो हे माझ्या माइंडमध्ये म्हणजे राहून गेलं एवढं. म्हणजे मी एकदम असं लक्ष हे करून तिच्याकडे ऐकत होती ती स्टोरी, एकदम अशी तिच्यामध्ये एकदम डेप्थमध्ये जाऊन. सो रात्रीची वेळ होती. आम्ही सगळे हॉलमध्ये झोपलो होतो. म्हणजे एवढं मोठं घर नाही, एक हॉल आणि अटॅच त्याला किचन आणि एक छोटंसं बेडरूम टाईप आहे त्यांचं घर. सो आम्ही वेकेशनला होतो म्हणून खूप सारे लोक होते. मम्मी, माझी बहीण, मामा, मामी सगळे आम्ही असे झोपलेलो. मी बेडवर झोपलेली बिकॉज मला रात्री इंस्टाग्राम स्क्रोल करण्याची सवय आहे. तो जिथे चार्जिंगचा प्लग असतो आपण तिथेच झोपतो. सो मी तिथे झोपलेली आणि माझी सवय अशी आहे ना की मला झोपताना असं पाहिजे की मी मध्ये झोपते.
म्हणजे मी अशी एकदम साईडला नाही झोपू शकत, मला माझ्या आजूबाजूला कोणीतरी लागतं. सो तेव्हा तशी सोय नव्हती बिकॉज आय वॉन्टेड चार्जर. सो मी माझ्याच मस्तीमुळे वरती जाऊन झोपली तिकडे. हे बाकी सगळे झोपले, 1:30 वाजले रात्रीचे. मी स्क्रोल करते आणि मला झोपच येईना. मी बोलते की असं काय होतं, मला झोप का नाही येते. आणि कॉन्स्टंटली ना बॅक ऑफ माय माइंड माझा तोच विचार, त्याच मुलीचे नाव माझ्या डोक्यामध्ये की तिने काय सांगितलं. मी बोलते की शीतल शटअप, तू त्याच्याबद्दल विचार नको करूस, तू आता हे बघतेस ना तर त्याच्याबद्दल विचार कर, जस्ट लेट इट गो ना, सोडून टाक. सो असेच 1:30 झाले, 2 वाजले, 2:30 झाले, असं हळूहळू. आणि मला एकदम ना असं बेचैन वाटतं ना मनामधून, अनइझी वाटायला लागलं की समथिंग इज रॉंग. म्हणजे बोलतात ना एकदम असं आय वॉन्ट टू लाईक गेट अप फ्रॉम हिअर. लाईक माझं मन मला बोलते की तू इथून उठ, समथिंग रॉंग इज अबाउट टू हॅपन. म्हणजे असेच डोळे, मी बोलली की राहू दे मला झोप येत नाही, तर मी फोन बाजूला ठेवला आणि बोलते डोळे बंद करून अशी पडते जस्ट. आणि आय डोंट नो काय झालं, विदिन लाईक 5 to 10 minutes ना मला असं वाटलं की त्या गल्लीमध्ये जितके कुत्रे आणि मांजरी असतील ना ते सगळे माझ्या दाराच्या बाहेर येऊन भुंकत होते, इवळत होते. म्हणजे तुला माहिती आहे मांजरांचा एक वैशिष्ट्य आवाज असतो जेव्हा ते रडतात किंवा काय. सो आय थिंक 2-3 कुत्रे, 4-5 मांजरी सगळे एकत्र येऊन डोरच्या बाहेर इवळत होते एकदम विचित्ररित्या. माझी फाटली, मी बोली हे काय होत आहे म्हणजे असं. आणि लिटरली असं वाटत होतं ना की दॅट एंटिटी or something that I am thinking about in my mind, ती दाराच्या बाहेर उभी आहे आणि शी इज डाईंग टू कम इनसाइड अँड टू हार्म मी ऑर समथिंग असं. आणि बोलली भाई हे काय होतं आहे, मला काय कळत नाही असं तसं. आणि ना मी जाणार तरी कशी, कारण की खाली हे लोक सगळे झोपले होते, खाली जायला जागाच नाही. तर मी बोलली आता मी काय करू ना, मम्मीला थोडी उठवू शकते की मला असं भीती वाटते म्हणून. मम्मी मला बोलली की तू का गेली मग ते स्टोरी ऐकण्यासाठी भूताच्या. सो आणि आय डोंट नो फ्रॉम वेअर एक पाल आहे ना, पाल अशी छोटी पाल माझ्या अंगावरती पडते. म्हणजे एवढी ऑलरेडी माझी लेजिट फाटली आहे, त्याच्यामध्ये पालीचं पिल्लू माझ्या अंगावर पडतंय. मी जोरात किंचाळली आणि मग मी खाली आली झोपायला. मम्मीला बोलली नाही मला इथे झोपायचं नाही, मला खालीच यायचं आहे. सो आय थिंक ती पाल देवानी पाठवली असेल माझ्यासाठी, सो दॅट आय कुड मूव्ह आउट ऑफ दॅट प्लेस आणि मम्मीकडे जाऊन झोपते मी. म्हणजे यु नो मदर्स हग इज लाईक अ वॉर्मथ, की असं वाटतं की मम्मीजवळ तर काही आपल्याला नुकसान नाही होणार पुढे. तसं मला फिलिंग आली खाली आल्यावरती. ते सगळं झालं, रात्र वगैरे ते आवाज वगैरे सगळे थांबले. लेजिट ते तुला सांगू 15 मिनटं ते मांजरे आणि कुत्रे माझ्या दाराच्या बाहेर इवळत होते विदाउट एनी रिझन. ओके. आणि खाली जेव्हा मी झोपलो ना, आणि माझ्या मामीला सवय आहे 4:30-5 वाजता दार उघडण्याची, कारण की पाणी येतं ते मोटरची पाईप वगैरे आतमध्ये घ्यायला लागतो. मी इथे झोपली आहे अशी, दार जिथे तुझं हे आहे ना पार्टिशन तिथे दार आहे, मी इथे झोपली आहे. तिने दार उघडलं आणि त्याच्यातली एक मांजर लेजिट त्या डिस्टन्सनी माझ्या पोटावरती तिने अशी उडी मारली. आणि मी झोपेत होती, गाढ होती मी. तर तिने एवढ्या जोरात उडी मारली ना, लाईक शी वॉज वेटिंग द होल नाईट टू अटॅक ऑन मी. असा एक्सपिरियन्स होता तो. आणि मी बोलली की व्हॉट द हेल, की हे असं कसं होऊ शकतं. ती एकदम चेवलेली असते ना की लाईक आय वॉन्ट टू बाईट हर ऑर समथिंग, अशी ती पिसाळलेली होती. आणि ती त्यांची घरगुती मांजरा पेट होती ती अशी. हा माझा एक पर्सनल स्कॅरी एक्सपिरियन्स आहे विथ कॅट. अँड आय हॅव असोशिएटेड विथ दॅट काइंड ऑफ एक्सपिरियन्स दॅट आय थिंक मी त्याच्याशी कोरिलेट केलं की हे असू शकतं असं आहे. मग तेव्हापासून मला खूप भीती वाटते कॅटची, खूप म्हणजे खूप. पण ठीक आहे, पहिल्यांदाच ऐकते किंवा कोणाला कॅट्सची भीती वाटते, खूप जास्त. म्हणजे रिझन तू दिलंस ते ही जस्टिफाईड. म्हणजे तू इमॅजिन कर ना, तू असं झोपलायस बाई आणि तुझ्या अंगावरती कोणीतरी उडी मारतं आणि ती कॅट अशी धष्ट, पर्शियन कॅट्स कसे असतात तेवढ्या हाईटनी तिने माझ्या पोटावरती उडी मारली आणि मी फुल अशी हे झाली की हे काय आहे. तू एक हे पण काहीतरी बोलत होतीस, कोणतं स्थानपाडाचा तुझ्याकडे एक्सपिरियन्स आहे, हा. सो तुझ्या बरोबर घडले माझ्या की तू बरोबर घडलाय, ऐकलेस? माझ्या बरोबर घडलेला आहे हा एक्सपिरियन्स. सो हे जे एक्सपिरियन्स आहे ना, त्या टायमाला आय थिंक आय वॉज 11-12 इयर्स ओल्ड, छोटी होती मी. आणि ही एक म्हणजे अशी 3 स्टोरी बिल्डिंग असते ना तशी बिल्डिंग होती. आम्ही 3rd फ्लोअरला राहायचो आणि वरती डायरेक्ट टॅरेस असं होतं. सो त्या बिल्डिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं होतं की एका फ्लोअरवरती 4 घरं होती, शिडी वरती जायला आणि खाली जायला, आणि लिफ्ट नव्हती बिकॉज 3 स्टोरी बिल्डिंग. आणि त्या फ्लोअरचे सगळे लोक आमचे फ्रेंड्स होते, म्हणजे माझ्या वयोगटातली मुली वगैरे त्या फ्लोअरवरती राहायचे. सो वी वर बेस्ट काइंड ऑफ आणि ही फ्रेंड्स. कधीची गोष्ट आहे? बघ ना, मी 11 इयर्सची होती, आता मी 27ची आहे. सो आय थिंक इट इज 2004, 2003, 2004 असं. सो आम्ही लोक आहे ना, लाईट गेली होती, पावसाचे दिवस होते आणि लाईट गेली बिल्डिंगची पूर्ण. आणि असं एक प्रॅक्टिस होती की लाईट गेल्यावरती सगळे जे माळ्यावरचे लोक ते टेरेसवरती जायचे झोपण्यासाठी, बिकॉज काय गरम होतं किंवा काय, आम्ही टेरेसवरती टाइमपास करायला जायचो.
नाही, आय डोंट थिंक पावसाची वेळ होती, मेचा महिना असेल, कारण की गरमी होती खूप जास्त आणि लाईट गेलेली रँडमली अशीच. तर जेवून वगैरे आम्ही सगळे वर गेलो की आता झोपायचं वगैरे. आणि हे सगळे जे ॲडल्ट्स होते, म्हणजे सगळ्यांचे मम्मी पप्पा वगैरे, ते ऑलरेडी वरती जाऊन चिल करत होते टेरेसवरती. सगळे बसले होते, गप्पा चालल्या आहेत, हे ते असं तसं. तर मी आणि माझी नेबर असे 2 ते सिस्टर्स होत्या आणि म्हणजे माझ्याच वयाच्या, आणि मी एक होती. सो आम्ही बोललो की ठीक आहे, आपण पण आता वरती जाऊया, मस्त मज्जा करूया. आमचं ते सगळं चाललं. लहान होतं ना तेव्हा, फोन बिन असं काय नाही. सो म्हणजे अचानक माझ्या नेबरच्या मम्मीला आठवलं, म्हणजे माझ्या फ्रेंडच्या मम्मीला, की आपण उश्या आणि ब्लँकेट्स नाही घेऊन गेलो वरती त्यांच्या घरातनं. सो त्याची मम्मी बोलली की तू टॉर्च घेऊन तुम्ही तिघी माझ्याबरोबर खाली या. सो मी हे सगळं घेऊन वरती येईन, म्हणजे लाईट गेली ना तर मला दिसणार नाही. तर आम्ही बोललो की ठीक आहे. मग तिची जी मोठी बहीण होती ना माझ्या फ्रेंडची, ती नाही आली. ती बोलली की मी इथे थांबते, तुम्ही या, म्हणजे खालून जाऊन. तर आम्ही बोललो ठीक आहे. सो खाली उतरली मी, तिची मम्मी आणि माझी जी फ्रेंड होती ती. दार उघडलं आणि त्या काकी ब्लँकेट्स वगैरे सगळं गोळा करतायत त्यांच्या बेडरूममधून वगैरे, आणि मी आणि माझी जी फ्रेंड होती ती बाहेर उभे आहेत चिलमध्ये, असं की हां आता येतील काकी, आता येतील. आणि आहे ना लाईक थोडासा, तुला माहिती आहे असं ब्लॉक्स असतात आपल्या खिडकीच्या त्या फ्लोअरवरती, तर थोडीशी मूनलाईट येत होती, म्हणजे दिसत होतं कोण येतंय कोण जातंय सगळं दिसत होतं. तर एक मुलगी, म्हणजे एक मुलगीचा फिगर टाईप असतं ना तसं आकृती होती ती, खालून आली, खालच्या शिडीवरून, म्हणजे सेकंड फ्लोअरच्या शिडीवरून थर्ड फ्लोअरच्या शिडीला आली, थांबली आणि परत वरती गेली टेरेसवरती. ठीक आहे. आणि शी वॉज काइंड ऑफ वेअरिंग असं बंजारन लोकांचा आउटफिट कसा असतो तसं होतं, म्हणजे एक परकर ब्लाऊज, पेहनजण, असं सगळं म्हणजे कळत होतं, बिकॉज वेन शी वॉज वॉकिंग त्या पेहनजणचा आवाज येत होता. आणि या म्हणजे 2003-04 असं कोण ड्रेसिंग करत नाही ना नॉर्मली. तर ते मलाही दिसलं आणि माझी जी फ्रेंड होती ना माझ्यासोबत जी उभी होती, तिला पण ती गोष्ट दिसली. तर आम्ही दोघांनी एकामेकांकडे असं सहमतीमध्ये बघितलं की डिड यू सी व्हॉट आय सी, असं. मग ती बोलली की हां, पण आता काय बोलू नको, सोड, कारण की कोणीतरी असेल, म्हणजे तिची बहीण असेल किंवा कोणीतरी असेल वरती. तर मी बोलली की ठीक आहे, पण मला ते दिसलंय काहीतरी आणि मला ते एकदम असं नॉर्मल वाटत नाहीये, बिकॉज जरी आपण 11-12 इयर्सच्या असतो तेव्हा कळतं ना की दिस इज नॉट नॉर्मल. सो आणि ती मुलगी अशी जाते, गच्चीच्या लास्ट स्टेपवरती ती थांबली, असं बघितलं तिने आमच्याकडे आणि परत गेली गच्चीवरती. तर तिची मम्मी जेव्हा ब्लँकेट्स घेऊन बाहेर आली ना, तेव्हा आमची ऑलरेडी फाटली होती की आम्ही काहीतरी विचित्र बघितलेलं आहे ऑलरेडी. तर गेली आणि मी तिच्या बहिणीला विचारलं की दीदी तू खाली आली होतीस का? मीन्स दॅट टाइम आय थिंक शी वॉज 2 to 3 इयर्स ओल्डर टू अस, लाईक 14-15. आणि ती जी आकृती आम्ही बघितलेली ना, ती आमच्यापेक्षा थोडीशी अशी मोठीच वाटत होती. मुली नाही, मी कशाला खाली, तुम्ही दोघी खाली होतात ना, तर मी आलीच नाही खाली. आणि गच्चीवरती आमच्या व्यतिरिक्त कोण नव्हतं. सो अजूनपर्यंत तो प्रश्न आहे की ते जे होतं, जे आम्ही बघितलं दोघींनी, आता एकाने बघितलं कदाचित भास असू शकतो, पण दोघी जेव्हा बघतात आणि ते सहमत होतात, सो इट कुड बी समथिंग असं. आणि असं बोलतात की जेव्हा ते बिल्डिंग बनत होती ना, तेव्हा ते जे बंजारे लोक नाही का कन्स्ट्रक्शन्स वगैरे करतात, सो त्याच्यातली एक मुलगी कन्स्ट्रक्शन करता करता बिल्डिंगमधून खाली पडून तिचं डेथ झाली होती, असं म्हणतात. सो आय डोंट नो हाऊ मच ट्रू इट इज, बट देन इट इज व्हॉट वी सॉ. तू एक तुझ्या वडिलांचा पण काहीतरी एक्सपिरियन्स सांगणार होती रिलेटेड टू ब्लॅक हां, मॅजिक. सो दिस वॉज अगेन आय थिंक 2006-07. सो हे जे एक्सपिरियन्स होता ना, तो माझ्या फादरचा होता. तो त्या टायमाला ना ॲक्च्युली त्यांचा जॉब रिसेंटली गेलेला, ठीक आहे. आणि घरामध्ये फक्त मम्मी अर्न करायची. आम्ही लहान होतो, मी आणि माझी बहीण स्कूल गोईंग होतो. आणि पप्पांना कशी सवय होती की सकाळी मॉर्निंग वॉकला ते निघायचे. सो हा एक्सपिरियन्स परत सांडपाण्याचा आहे. सो ते स्टेशन, म्हणजे शतपावली आपण जेव्हा सकाळी करतो, मॉर्निंग वॉक म्हणतात त्याला आपण, म्हणजे ते निघाले घराच्या बाहेर वगैरे फिरत होते आणि चालता चालता ते असेच गेले स्टेशनपर्यंत. आणि जॉब वगैरे नसल्यामुळे त्यांच्या डोक्यात सतत ते गिल्ट असायचं की माझी बायको एकटी काम करते, किंवा ते सतत त्या सॅड झोनमध्ये असायचे की मला कधी परत मी हे करणार, कधी माझी फॅमिली आहे पाठी वगैरे. सो ते त्यांच्याच असं विचारात वगैरे मध्ये असे चालत होते. आणि चालता चालता त्या स्टेशनच्या एक 4 रस्ता असतो बघ, त्याच्यावरती आहे ना एक लिंबू, टाचणी वगैरे सगळं तिथे ठेवलेलं. सो उतारा आपण म्हणतो त्याला. सो त्यांनी त्याच्यावरती स्टॅम्प केलं, अनइंटेन्शनली चालता चालता स्टॅम्प केलं, त्यांनी ते बघितलं. आणि ऑब्व्हियसली त्यांच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये ही वॉज ऑलरेडी काइंड ऑफ नॉट हॅपी विथ हिज ऑन गोइंग सिच्युएशन इन द लाईफ. मग त्यांनी ते बघितलं, बोलले अरे माझी ऑलरेडी वाट लागलेली, आता ह्याच्यावरती मी पाय ठेवला तर अजूनच प्रॉब्लेम होणार मला लाईफमध्ये.
सो ते आले घरामध्ये, मम्मीला वगैरे सांगितलं की बघ विजय असं असं झालंय माझं बरोबर, हे झालंय. तर मम्मी ॲज युजल पॉझिटिव्हली त्यांना बोलली की नाही असं काही नसतं, हे सगळं तुमच्या मनाचे खेळ आहेत, असं काही नसतं, तुम्ही प्रे वगैरे करा आणि मग देवाचं नामस्मरण करा, काही होणार नाही तुम्हाला असं. मग ते सतत, बिकॉज आम्ही दोघी शाळेला जायचो, मम्मी कामाला जायची, ते एकटेच असायचे तेच दिवसभर विचार घरी. करायचे. मग ते सतत मला जॉब नाही असं तसं, मग माझ्याबरोबर हे झालं, मी त्या उतार्यावरती पाय दिला म्हणजे माझ्यावर काय झालं तर मला काय होईल, ते सतत सतत तेच 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 विचारामध्ये ते एवढे खंगून गेले होते ना त्या क्षणी, की त्यांना असं दिसायचं की कोणीतरी मला मला दिसतंय किंवा काय. म्हणजे एकदा ते रात्री झोपलेले बेडवरती आणि ते म्हणतात की मला कोणीतरी उचलून किचनमध्ये ठेवलं आणि ते वेन ही वोक अप ते स्वतःला लाईक ही वॉज इन किचन स्लीपिंग खाली. तर ते म्हणतात की नाही त्या उतार्यावरती मी पाय ठेवला म्हणूनच हे झालं. आणि हे पूर्ण 9 to 10 months आमच्या घरामध्ये हेच चालू होतं, सतत भांडणं हे ते असं तसं. मग ते खूप चिडचिडापणा करायला लागले माझ्या बहिणीवरती, माझ्यावरती. एकदम ही बिकेम व्हेरी व्हायलेंट अँड ऑल. तर आम्हाला वाटलं की हे असं का करतायत. म्हणजे आम्ही पण बॅक ऑफ द माइंड हे थिंक करायला लागली कदाचित त्या गोष्टीमुळे तर होत नाहीये ना हे सगळं. आणि ते एवढं वाईट झालेलं ना की ही ॲक्च्युली रोट अ नोट. ही वॉन्टेड टू दॅट मोमेंट की मी काहीच करू शकत नाही आणि ह्याच्या पुढे मी काय करणार पण नाही, बिकॉज हे माझ्यावर असं असं सगळं झालंय. सो लिटरली ही रोट दॅट नोट. त्या दिवशी आम्ही तिघी बाहेर होतो घराच्या, बट आय डोंट नो वॉट स्टॉप्ड हिम फ्रॉम ॲक्च्युली कमिटिंग दॅट ॲक्शन. सो जेव्हा मम्मी वगैरे घरी आली, आम्ही घरी आलो ना, मम्मीनी ती नोट वाचली. अशी पडली होती, ते असे बसले होते विंडोच्या इथे आणि मम्मीनी नोट वाचली, त्यांनी अशी फेकली होती ती खाली. तर मम्मी आणि आम्ही सगळे बघायला लागलो आणि देन ही स्टार्टेड क्राईंग की मी ह्याचा विचार कसा करू शकतो, मी एवढा खुदगर्ज कसा होईल की माझ्या मुली आहेत पाठी, माझी बायको आहे, असं तसं. मग शेवटी त्यांना एक म्हणून आहे, आय थिंक इट्स इन पनवेल समवे कल्याण. सो तिकडे ही घेऊन गेली त्यांना की नाही तुम्ही चला आमच्या बरोबर, असं काही नसतं तरी आपण आपण देवाचं नामस्मरण करूया, आपण प्रे करूया, म्हणजे जे काय तुमच्या डोक्यामध्ये आहे किंवा जे पण नेगेटिव्ह आहे ते निघून जाईल. ते केलं, तसे ते सगळे प्रेयर वगैरे केले आणि दुसऱ्या दिवशी माय डॅड वॉज ओके. मग 2-3 महिन्यामध्ये ही अगेन रिजॉईन, त्यांना परत जॉब लागला, नाव इट इज ऑल सेटल्ड. मे बी त्यांचे दोन्ही थॉट्स मॅच झाले आणि आपण बोलतो ना की हे सगळ्या गोष्टी आपल्याला वाटतं की नाहीये, पण कदाचित एका युनिव्हर्समध्ये, मल्टी युनिव्हर्समध्ये देर इज दिस थिंग्स हॅपनिंग अराउंड अस. असू शकतं ना. पॉसिबिलिटीज तर सगळ्या गोष्टींच्या आहेत. तू एक हे पण बोलत होती कांजूर मागच्या पण लास्ट गोष्ट घेऊ, त्याच्यानंतर तू तुझ्या आजीचंही काहीतरी सांगणार होतीस, पण ते तू बोलतेस काहीतरी पॉझिटिव्ह आहे इट्स काहीतरी. नॉट पॅरानॉर्मल, इट्स नॉट स्कॅरी पॅरानॉर्मल, बट इट इज असोसिएटेड विथ दॅट. ओके. सो कांजूरमारची गोष्ट परत माझ्या मामीचीच आहे, जी सेलवालं होतं अच्छा, ना ती ते, ती त्यांचीच बापरे. गोष्टी आहे. तर त्यांचं एक वैशिष्ट्य आहे माझ्या मामीचं की तिच्या डोळ्यामध्ये तीळ आहे. सो तिला ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळ्या ज्या हे असताना तिला लगेच अनुभवतात. म्हणजे काय असं असेल किंवा निगेटिव्हिटी काय असेल तर शी कॅन अंडरस्टँड इट बिफोर यू अँड मी असं. सो ही गोष्ट कांजूरमारच्या कॉलनीची आहे. सो तिकडे ना माझा एक दुसरा मामा राहायचा आणि माझी मामी तेव्हा पण सेल्सचंच काम करायची. सो त्याच एरियामध्ये शी वॉज डुईंग हर जॉब आणि दुपारची वेळ होती म्हणून काहीतरी जेवण खावण्यासाठी ती बोलली त्या मामाला की मी तुमच्या घरी येते भाऊजी म्हणून. मग माझा मामा बोलला की मी आता घरी नाही आहे, मी माझ्या मुलींना स्कूलमधून आणायला चाललो आहे. ठीक आहे. सो आणि तो बोलला की माझ्या मॅटच्या खाली चावी आहे, तू ती चावी काढ आणि घरी जाऊन बस, मी येतो अर्ध्या तासामध्ये तुला म्हणजे घरामध्ये, आणि माझी बायको पण येईल, मग आपण काय चहा पाणी वगैरे करूया. सो ती आली आणि ती कॉलनी आय डोंट नो तुला माहिती असेल की नाही, एकदम शांत आहे, एकदम शुकशुकाट. तू दुपारी म्हणजे सकाळी 10 वाजता जरी गेलं ना तुला असं वाटेल रात्रीचे 12च वाजलेत, एवढं शांत असतं तिकडे, एकदम चिट पाखरू पण नाही असं. आणि तिकडची पण सिस्टम अशीच होती की एका फ्लोअरमध्ये 2 फ्लॅट्स आमने सामने असं. ती गेली, तिने मॅटच्या खालून चावी वगैरे काढली, उघडलं, घरी बसली ती. आणि त्याचा स्टोरी अशी आहे ना की त्याच्या समोरचा जो फ्लॅट आहे ना तिकडे एक लेडी जी होती तिने स्वतःहून जाळलं की तिच्या सासरच्यानी तिला काय केलं, दिस इज मिस्ट्री टिल डेट, ते आपल्याला माहिती नाही आहे. पण तशी स्टोरी आहे की त्या घरामध्ये असं असं झालं आहे त्यांच्या नेबरच्या फ्लॅटमध्ये. ते घर लॉक असतात, तिने बघितलं एवढा मोठा टाळा लागला होता घराच्या बाहेर, जाण्याच्या आधी आपण बघतो ना असं. ते झालं, ती आली, तिच्या किचनमध्ये थोडासा चहा वगैरे काय बनवला आणि थोड्या वेळ आतमध्ये बसली. मग बोर झाली की किती वेळ आपण आत बसणार, चला आपण गॅलरीमध्ये जाऊया. आणि अक्षरशः अशी दुपारची वेळ बसली आहे गॅलरीमध्ये, शी सिपिंग ऑन अ टी, बाहेर बघतीये मैदानाकडे वगैरे. आणि अचानक आहे ना तिची नजर अशी
पेरिफेरल विजन असतं तुला आपलं, आता मी असं बघते तर मला पेरिफेरल विजन, आय कॅन सी ते काय चाललंय. सो तिला ह्या साईडला ना एक बाई दिसते, उभी आहे नॉर्मल साडीमध्ये, पातळशी अशी 30s मध्ये. माझ्या मामीनी तिच्याकडे बघितलं आणि ती मामीकडे एकटक बघते अशी, नो हावभाव नथिंग, शी इज जस्ट सीइंग टुवर्ड्स हर. माझी मामी बोलते की या बाईला मी कुठेतरी बघितलंय, असं का मला वाटतं की या बाईला मी कुठेतरी बघितलं असेल किंवा काय. मग तिला पटकन तिच्या डोक्याची ट्यूब पेटली की अरे मी जेव्हा वरती आली तेव्हा या घराच्या बाहेर एक एवढा मोठा टाळा होता, रस्टिक टाळा असतो ना त्याचा, कारण की ते फ्लॅट सोडून गेले होते तिच्या घरचे. तर तिला वाटलं की, मग तिला ते रिकलेक्ट झालं की अरे हा, या घरामध्ये या बाईंनी जळवून घेतलेलं असं तसं हे ते. मग तिला वाटलं की आपण इकडनं कल्टी मारली पाहिजे लवकरात लवकर. मग आणि तिला असं पाठ नाही दाखवली, तिने चहाचा ग्लास तसाच ठेवला, पाठी आली, डोर कसा बसा लॉक पण नाही केलं तिने, कडी लावून पळत सुटली खाली. वरती परत बघते ती बाई नाही, काय नाही असं. पण म्हणजे त्या लोकांना त्या घरामध्ये ती दिसायची का, कारण की असं आय डोंट नो हाऊ ट्रू इट इज, पण ते जे माझे मामा तिकडे राहायचे ना ते लोक आणि तिची जी सासू सासरे होते त्या लेडीचे, ते वर गुड फ्रेंड्स. मग ती तिची सासू त्यांच्या घरी येऊन चुगल्या करायची हिच्या, असं तसं हे ते. आणि मे बी ह्यांना माहिती होतं की ह्यांनी तिच्या अगेन्स्ट काहीतरी करतात ते लोक, बट दे नेवर ट्राय टू हेल्प दॅट लेडी. म्हणून तिचं कसं होतं की मला रिव्हेंज घ्यायचं आहे आता, एक एक भावना असते तसं. मग ती त्यांच्या घरामध्ये कधी कधी त्यांना दिसायची, ऑटोमॅटिकली घराच्या काचा फुटायच्या, लाईट फुटायचं, असं सगळं त्यांच्या घरी होऊ लागलेलं आफ्टर हर डेथ. आणि माझी बहीण म्हणजे माझ्या मामाची मुलगी, ती एकदा बाथरूममध्ये आंघोळ करत होती, घरी कोणी नव्हतं आणि बाहेरून कोणीतरी कडी लावली होती तिच्या दरवाजाची. ठोकते ठोकते ठोकते, मग शेवटी दार तोडायला लागलं तिला. असं त्या घरामध्ये व्हायचं. पण आता नाव दे डोंट स्टे देअर. आपण आजीच्या गोष्टीकडे येऊया. आजी बरोबर काय झालेलं? सो दिस इज व्हेरी इमोशनल अँड व्हेरी क्लोज टू माय हार्ट. तो आजी तेव्हा शी वॉज अलाइव्ह, ठीक आहे, त्या टायमाला. आणि ती ICU मध्ये होती. शेवटचे 2 दिवस तिच्या लाईफमध्ये वाचले आणि मी खूप जास्त क्लोज होती, मम्मीपेक्षा जास्त क्लोज मी माझ्या आजीशी होती. आणि कधीची गोष्ट? सो दिस इज 2017 17 ऑक्टोबरची. सो ही गोष्ट अशी आहे की डॉक्टरनी सांगितलेलं की तिच्या मल्टिपल ऑर्गन्समध्ये फेलियर होतं आहे आणि जास्तीत जास्त ती थोड्याच दिवस जगू शकते असं. तर मला ते सारखं वाटत होतं की आई म्हणजे आणि मी माझी एक्झाम त्या टायमाला चालू होती, तर मी तिला त्या शेवटच्या क्षणी जेव्हा ती ॲक्च्युली जिवंत होती तेव्हा मी तिला भेटू नाही शकली, बिकॉज आय वॉज व्हेरी बिझी विथ माय एक्झाम्स अँड ऑल. सो आय थिंक शी पास्ड अवे ऑन 10th ऑक्टोबर अँड दिस हॅपन्ड ऑन 9th ऑक्टोबर, 1 डे बिफोर. सो मी घरी एक्झाम वगैरे देऊन आली आणि बेडरूममध्ये अशीच जाऊन झोपली होती, ठीक आहे. आणि तुला माहिती एक एक्सपिरियन्स असतो, म्हणजे असं काय म्हणतात त्याला, ट्रान्स ड्रीम्स येतात माहिती आहे तुला. म्हणजे आपण एका जागेवरती पण असं वाटतं की आपण सतत पळतोय कुठेतरी, अशी ड्रीम असं ट्रान्स ड्रीम म्हणतात त्याला, लुसिड ड्रीम्स. तसं मला स्वप्न येत होतं आणि 2 मिनिटात मला एकदम गार झोप लागली, पुस्तक उघडं त्याच्यावरती मी झोपली असं. आणि मला असं वाटलं, मला स्पर्श जाणवला माझ्या आजीचा, की मी तिच्या मांडीवर झोपली आहे, ती माझ्या डोक्यावरशी हात फिरवते, ती मला बोलते की तू मला भेटायला नाही आलीस ना, म्हणजे मी होती तेव्हा, पण आता मी तुला भेटायला आली, ह्याच्या पुढे तुझं आयुष्य नीट जग तू, मी कदाचित तुला दिसणार नाही, असं ती मला बोलत होती माझ्या डोक्यावर असं हात फिरून. तर मी बोलली की नाही आई, मी तुला येते भेटायला, असं काही प्रॉब्लेम नाही आहे, तू हे नको बोलूस असं. तसं झालं. आणि त्याच्यानंतर मी उठली पटकन की अरे आई कशी आली घरी, म्हणजे तिथं आजारी ICU मध्ये ॲडमिट आहे. तर त्याच्यानंतर ॲज सून ॲज अ वोक अप 5 मिनिट्स नंतर मला मम्मीचा कॉल येतो. मम्मी बोलते की आईची तब्येत खूप खालावली आहे, डॉक्टरांनी वर्ड दिला आहे की आता आपण काही नाही करू शकत. सो मला असं वाटतं दॅट इट वॉज माय नानीज लास्ट मीटिंग फॉर मी, की म्हणजे ती जाण्याच्या अगोदर ती मला भेटण्यासाठी आली की तू ह्याच्या पुढे मला जिवंत नाही बघणार असं. दिस वॉज व्हेरी 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 इमोशनल फॉर मी. मी उठून ढसाढस रडायलाच लागली की आई आली आहे आणि मला तिला भेटायचं आहे या अवस्थेमध्ये. पण जोपर्यंत मी पोचली ना, म्हणजे हॉस्पिटलमध्ये माझ्या कॉलेजमधून, तोपर्यंत ती होती. मी जसा तो फ्लोअर चढली ना, तसं डॉक्टरनी डिक्लेअर केलं की ती नाही आहे. सो आय कुडंट सी हर जेव्हा ती वारली तेव्हा. पण मे बी ते नेहमीच असतात आपल्याबरोबर, जे आपले अँसेस्टर्स असतात आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी असतो. आणि मे बी ते शेवटच्या क्षणी तुला तेच बाय बोलायला ती की अशी तू आली नाही होती. जाऊ शकलीस पण ते आले. ती आली एक्झॅक्टली. मध्ये एक अटॅचमेंट असते ना आपली, सो शी कम्प्लिटेड द पर्पस विथ मी असं.
नो वर्ड्स आहेत, आपण काहीच बोलू शकतो. पण हे भरपूर लोकांना असा अनुभव असतात, जे आपले क्लोज वन्स असतात ना, ते आणि हे जेव्हा मी तुला जात असं असतात. म्हणाले की हे पॅरानॉर्मल नाही आहे बिकॉज दॅट टाइम शी वॉज अलाइव्ह, शी वॉज नॉट डेड ड्युरिंग दॅट टाइम, बट इट म्हणजे नेक्स्ट दिवशी गेली ना ती, असं. म्हणजे ते शेवटचं बाय होतं. पण थँक्यू सो मच शीतल यार, मजा आली. आणि ओव्हरऑल जे स्टोरीज होत्या, असं वाटलं की आपण असं जमतो आणि मित्रांबरोबर आणि मग गोष्टी स्टार्ट होतात, तशा होत्या. खूप रॉ होत्या, खूप छान होत्या आणि मला मजा आली. तुला कसं वाटलं? मस्त, तुझ्याबरोबर एकदम कम्फर्टेबल वाटलं, असं वाटलंच नाही मी तुला फर्स्ट टाइम भेटते. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच. आणि मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपला एपिसोड बघत असाल, तर तुम्ही शीतलला फॉलो करू शकता. सगळे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये आणि असतील. प्लीज रिकीला पण सबस्क्राईब करा तुम्ही लोक, नक्की बिकॉज सबस्क्राईब करा या जर अजूनपर्यंत बघत असाल. तुम्ही सबस्क्राईब नाही करत. आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील, डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म आहे, तो नक्की भरा. स्पॉटिफायवरही ऐकू शकता तुम्ही. आणि आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.